नमस्कार. बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि छान थंडगार वातावरण झालंय. अशा या सुंदर हवामानात गरमागरम झणझणीत गावरान मटणाचा रस्सा प्यायला आणि मटण खायला काय मज्जा येईल ना. चला तर मग आज आपण बनवूया अस्सल चवीचा झणझणीत गावरान मटणाचा रस्सा. सगळ्यात आधी मटणाला थोडी हळद आणि आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं हिरवं वाटण छान चोळून घेऊया. आता हिरवा मसाला लावल्यानंतर मटण अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता वाटणासाठी सुकं खोबरं आणि कांदे छान कापून घ्यायचे आहेत. पातेल्यात थोडं तेल गरम करून सुकं खोबरं खरपूस ब्राऊन रंगावर परतून घ्यायचं आणि बाजूला काढून ठेवायचं. आता उरलेल्या तेलामध्ये कांदा परतायला घालूया. कांदा छान ब्राऊन रंगाचा झाला की त्यामध्ये बडीशेप, धणे आणि जिरं घालून ते देखील कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य संपूर्ण थंड झाल्यावर मिक्सरला छान बारीक करायचं की आपलं तयार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण. आता फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल गरम करूया. त्यात हिंग, भरपूर ठेचलेला लसूण आणि खडा मसाला घालूया. खडा मसाल्यांचे नाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे सर्व मसाले छान परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तोही चांगला परतायचा आहे. आता मॅरिनेट केलेलं मटण यामध्ये घालायचंय. मटण या फोडणीमध्ये मस्तपैकी परतून घ्यायचंय. त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालायचंय आणि मटण मऊ लुसलुशीत होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. हे बघा, मटण अगदी मस्त मऊ लुसलुशीत शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे आगरी मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि मटण मसाला किंवा गरम मसाला पावडर घालूया. या सुक्या मसाल्यांमध्ये मटण छान परतून घ्यायचं आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि हे मटण या मसाल्यांमध्ये चांगलं मुरू द्यायचंय. त्यानंतर आपण तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तुम्हाला रस्सा जेवढा पातळ हवाय तेवढं अगदी कडकडीत उकडलेलं पाणी यामध्ये घालायचंय. आता रस्सा छान तरी सुटेपर्यंत मस्त उकळून घेऊया. हे बघा, मटण किती सुंदर तयार झालंय. रश्श्याला तरीही अगदी उत्तम आलेली आहे आणि आपलं मसालेदार झणझणीत गावरान मटणाचा रस्सा तयार आहे.